Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते मी सकाळच्या देवपूजेपासनं. तर क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी जायचं प्लॅन सुरुवातीलाच केलेला, म्हणून यावेळी आम्ही जालंधर आणि अमृतसरला जायचं ठरवलं. तर बॅग पॅक करायला घेतली आणि ऑलमोस्ट आजच्या दिवशी निघायचं होतं, म्हणून बॅग पॅक करून रेडी होती. जस्ट फायनल काही घ्यायचं राहिलं तर नाही, ते जस्ट चेक करत होतो. 27 तासांचा प्रवास होता, म्हणून मी यावेळी भरपूर साऱ्या गोष्टी घरूनच पॅक करून घ्यायच्या ठरवल्या. कारण की मागच्या वेळेला स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं होतं, पण त्यानंतर मला फूड इन्फेक्शन झालं, म्हणून यावेळी मी प्रिफर केलं की जेवढं काही घरून नेता येईल तेवढं घरून घ्यायचा प्रयत्न मी केला. तर रुद्रांशसाठी स्नॅक्समध्ये मखाने रोस्ट करून घेतले, त्याबरोबर जेवणानंतर सोफ ओवा वगैरे भाजून घेतला. आणि इथे दुपारच्या जेवणाची तयारी मी सुरुवातीला केली. दुपारच्या जेवणासाठी मी पत्तागोबी आणि बटाटा घालून भाजी केली आणि सोबत राईस बनवला. आणि संध्याकाळच्या टिफिनसाठी मी दह्याचं पिठलं बनवलं, सोबतच चपात्यासुद्धा घेतल्या. कारण 6 वाजताची ट्रेन होती, त्यासाठी मी टिफिनची तयारीसुद्धा मी आत्ताच करायला घेतली. आणि त्याबरोबर काही रेडी स्नॅक्ससुद्धा आम्ही सोबत घेतले. आणि फायनली आम्ही सुमारे 3:30-4च्या वेळेला इथनं मुंबई सेंट्रलना कॅबनी निघालो आणि इथनं आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे मुंबई सेंट्रलच्या स्टेशनला. तर गाडीला अजून वेळ होता, म्हणून इथे काही वेळ थांबलो. आणि इथे रुद्रांशच्या बाजूच्या आजोबांसोबत गोष्टी चालू होत्या. त्यानंतर फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही मुंबईवरून जालंधरसाठी रवाना झालो. तर आम्हाला ट्रेनमध्ये एक पूर्ण रात्र आणि नेक्स्ट डे काढायचा होता. तर रात्रीला जेवण वगैरे करून मग आम्ही झोपी गेलो. आणि ही आहे दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप. तर बाहेर ट्रेन एका ठिकाणी थांबली होती. बाहेरचं दृश्य खूप छान होतं, एकदम हिरवंगार सर्व दिसत होतं. आणि सकाळी सकाळी असं डोळ्यांनी दृश्य बघायला खूप आल्हाददायक वाटतं. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथे आम्ही झोप वगैरे घेऊन आता फ्रेश अप वगैरे झालो. आणि त्यानंतर मग सकाळच्या न्याहारीला मी घरूनच दशम्या बनवून घेतल्या होत्या. तर दशम्या आम्ही एन्जॉय केल्या. तर रुद्रांशला दशम्या खायच्या नव्हत्या, तर म्हणून त्यांनी ॲपल घेतलं. आणि त्यानंतर रुद्रांशला बिझी ठेवण्यासाठी आणि मुलांना लाँग ट्रॅव्हलमध्ये नेणं थोडंसं डिफिकल्ट टास्क असतो, म्हणून त्यांना बिझी ठेवण्यासाठी काही ना काही आपल्याला करावं लागतं. म्हणून त्याला मोबाईलवर राईम्स लावून हजबंडने तिथे बिझी केलं. आणि मी छान बाहेरचा जो व्ह्यू होता त्याचा आनंद घेत होते. आणि आत्ता येतोय दुपारच्या वेळेला. इथे रुद्रांशची एक झोप घेऊन पूर्ण झाली आणि परत त्याने राईम्स बघणं इथे सुरू केलं होतं. आणि आमचा प्रवास सुरूच होता, कारण 27 तासाचा प्रवास पूर्ण करायचा होता. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen.
so. No, 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 no. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही पिझ्झा ऑर्डर करायचं ठरवलं आणि पिझ्झाची ऑर्डर आमची इथे आली आहे. तर आम्ही आता इथे पिझ्झा छान एन्जॉय केला. तर 3 मिनी पिझ्झा आम्ही ऑर्डर केले होते, सोबत कोल्ड्रिंक आणि फ्राईजसुद्धा ऑर्डर केले होते. फायनली आमचा 27 तासाचा प्रवास इथे पूर्ण झाला आणि आम्ही जालंधरच्या स्टेशनवर पोचलो आणि तिथे ताई आणि तिच्या मुली आम्हाला घ्यायला स्टेशनवर आल्या. ताई म्हणजे माझी नणंद आणि ह्या मागे ज्या माझ्यासोबत बसल्या त्या आहेत त्यांच्या मुली. तर इथनं आम्ही आता ताईकडे निघालो आणि इथे आल्यानंतर माहिती पडलं की थंडी काय असते. म्हणजे आम्ही निघताना मुंबईला तर हिवाळ्यामध्ये काहीच थंडी नसते, बट जेव्हा जालंधरला पोचलो त्यावेळेला स्वेटर पण काम करत नव्हतं, एवढं चिल्ड होतं. इव्हन 6 डिग्री टेम्परेचर तिथे राहतं. तर त्यानंतर आम्ही लवकर घरी पोचलो आणि इथे कॅबमध्ये मजा मस्ती चालू होती. आणि आता तुम्हाला छोटीशी जालंधरची टूरसुद्धा करवते. तर तिथलेच हॉटेल्स आणि हे आहे जालंधर सिटी. आणि फायनली आम्ही ताईच्या सोसायटीमध्ये पोचलो. तर इथे आल्यानंतर रुद्रांची लगेच स्वेटर कॅप वगैरे वेअर केली, नाहीतर त्याला स्वेटर वगैरे घालायला आवडत नाही. बट थंडी जेव्हा आपल्या लिमिटच्या बाहेर असते त्यावेळी मुलंसुद्धा स्वेटर घालायला लगेच तयार होतात. आणि इथे ताईच्या मुलीची थोडी मस्ती चाललेली की मी खूप बॉडी बिल्डर आहे म्हणून मला कोणाचीही मदत नको, बॅग मी स्वतःच उचलणार, असं काहीचं चालू होतं. आणि त्यानंतर आम्ही घरामध्ये आलो आणि हा आहे ताईचा 3 BHK फ्लॅट. तर याची छोटासा टूर तुम्हाला देते. त्यानंतर आम्ही भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी आणि जेवण वगैरे केलं आणि रात्री 3पर्यंत आमच्या गप्पा गोष्टी चालल्या आणि 3 वाजता आम्ही झोपी गेलो. आणि आता डायरेक्टली येतो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. तर आजचं टेम्परेचर 6 डिग्री होतं. तर तुम्ही बघू शकता किती धुकं आहे. ही आहे त्यांच्या फ्रंट साईडची बिल्डिंग आणि हे आहे पूर्ण ताईच्या फ्लॅटमधून दिसणारी जालंधर सिटी. आणि धुकं बघा तुम्ही किती धुकं आहे आणि बाहेर एवढी हवा आणि थंडी होती की उठायची सुद्धा इच्छा होत नव्हती. बट आजच आम्हाला फिरायलासुद्धा जायचं होतं अमृतसर आणि गाडी बुक केली होती, त्यामुळे आम्हाला 9ला एनी हाऊ घरून निघायचं होतं. हे बघा जालंधर 6 डिग्री टेम्परेचर आजचं होतं, तुम्हाला दाखवते आहे. आणि आत्ता रेडी होऊन आम्ही निघालो आहे खाली सोसायटीमध्ये. गाडी आलेली होती आणि 2 फॅमिली मिळून मिनी ट्रॅव्हलर बुक केली होती आणि सोबत आमच्या एक अजून फॅमिली होती. तर आम्ही सर्वजण इथनं आमचा अमृतसरचा प्रवास सुरू झाला. तर गाडीमध्ये छान अंताक्षरी मजा मस्ती करत आम्ही हाफ डिस्टन्स कवर केलं आणि एका हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. आणि इथे सर्वजण तुम्हाला हाय करतायत.
आणि इथे जेवढ्या पण प्रकारचे व्हेरायटीचे पराठे असतील ते आम्ही ऑर्डर केले। आणि पंजाब आए और पराठे नहीं खाए ऐसा कभी हो ही नहीं सकता, तर म्हणून आम्ही पराठ्यांचा नाश्ता इथे केला, सोबतच चहासुद्धा घेतला। आणि अशा थंडीमध्ये चहा घेण्याचा काही वेगळाच आनंद असतो। आणि फायनली आम्ही अमृतसरला पोहोचलो। तर हा आहे गोल्डन टेम्पलच्या जवळच असलेला बाहेरील भाग। तर इथे आम्ही फेरफटका मारला आणि आता आम्ही अमृतसरच्या गोल्डन टेम्पलसाठी निघालो। आणि इथेच लेफ्ट साईडला जालियनवाला बागसुद्धा आहे, तर त्याचंच एक सन्मान चिन्ह इथे मधोमध बनवलेलं आहे। आणि इथनं मग जे तुम्हाला दिसतं आहे, जो गोल्डन घुमट दिसत आहे ते आहे गोल्डन टेम्पल। आणि आत्ता आम्ही आतमध्ये आलो आणि असं काहीच गोल्डन टेम्पल बाहेरून दिसतं। आणि जो पत्रा आहे तो पूर्ण गोल्डचा आहे। आणि इथलं वातावरण इतकं छान होतं ना की एकदम थंडी, त्यामध्ये आल्हाददायक वातावरण हे जाणवत होतं। समोर पूर्ण सभोवताल पाणी आणि इथे जे आहेत त्या एकदम स्पिरिच्युअल वाइब्स येत होत्या। खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वातावरण इथे होतं। आणि मी जो आहे तो पूर्ण वेल्वेटचा ड्रेस वेअर केला होता, ऑलमोस्ट 3 लेयर वेअर केल्या होत्या, कारण की थंडी एवढी होती, त्यामुळे असेच कपडे तिथे वेअर करावे लागतात। आणि दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर इथे हे भजन होतं की लोककला होती एक्झॅक्ट माहिती नाही, बट हे त्याची तुम्हाला एक झलक देते। त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही इथनं आता बाहेर पडलो। त्यानंतर आम्ही गेलो तिथल्याच स्ट्रीट शॉपिंगला। टेम्पलच्या जवळच हे स्ट्रीट मार्केट आहे, तिथे काही शॉल, कडे वगैरे आम्ही विकत घेतले। I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, though. त्यानंतर एवढ्या थंडीमध्ये आम्ही कुल्फी आणि सॉफ्टीचा आस्वाद घेतला आणि भरपूर मज्जा केली। तर व्हिडिओ भरपूर लांब होत असल्यामुळे मी इथेच थांबवते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।